नमस्कार मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील यांनी हवामान आणि पेरणी संदर्भात आता संपूर्ण माहिती समाज माध्यमांवर दिली आहे। दरम्यान मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला ओलावा निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील यांनी शेतकऱ्यांना चांगले बियाणे आणि खत वापरून शेतीची मशागत करण्याचा सल्ला दिला आहे। तसेच पेरणी कधी करावी, आगामी पाऊस कधी होईल याबाबतचेही अंदाज पंजाबराव डक पाटील यांनी वर्तवले आहेत। राज्याच्या हवामान खात्याने 10 जून पर्यंत पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिला आहे। मात्र पंजाबराव डक पाटील यांच्या मते 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक असते। यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस ठरणार आहे। यंदाचा हंगाम पेरणीसाठी अतिशय चांगला असून जून महिन्यात वेळेवर पेरण्या करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल। विशेष म्हणजे 1 जून रोजी महाराष्ट्रात सहसा पाऊस नसतो, पण यंदा त्यापूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे। ज्या वर्षी जून महिन्यात पेरणी होते त्या वर्षी पिकांना चांगला उतारा येतो, अशी माहिती पंजाबराव डक पाटील यांनी दिली आहे। यंदा कधी नव्हे ते शेतकऱ्यांना जून महिन्यात वेळेवर पेरणी करता येईल, ज्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून स्वतःची पेरणीचा निर्णय घ्यावा। राज्यात सध्या काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत। या दरम्यान काल आणि आज नाशिक आणि सोलापूरमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता होती। 3 ते 6 जून या काळात सूर्यदर्शन होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी या वेळेचा उपयोग करून शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत असा सल्ला देखील पंजाबराव डक पाटील यांनी दिला आहे। यानंतर 7 ते 8 जून दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता असून त्यानंतर 4 दिवस पाऊस विश्रांती घेईल। शेतकऱ्यांनी जमिनीत झालेल्या भरपूर ओलावा पाहून पेरणीची तयारी करावी। पेरणी योग्य स्थिती होताच पेरणी करून घ्यावी असा देखील सल्ला पंजाबराव डक पाटील यांनी दिला आहे। या दरम्यान पुढील 2 दिवसात मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। तसेच 3 ते 6 जून या काळात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर 7 ते 10 जून या काळात राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे। तर 13 ते 17 जून या कालावधीत राज्यात परत एकदा जोरदार पाऊस होईल, ज्यामुळे ओढे नाले वाहतील आणि धरणांमध्ये पाणीसाठा वाढेल, जे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा अंदाज, अशी माहिती पंजाबराव डक पाटील यांनी सांगितली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून पूर्वीकडे येणार आहे, यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे। जेव्हा मान्सून मुंबईत येतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असते। याचा अर्थ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे। मात्र यंदाच्या पूर्वीकडील मान्सूनमुळे दुष्काळी पट्ट्यातील जिल्ह्यांसाठी आनंदाची बातमी असून जूनमध्ये अनेक बंधारे भरतील असा विश्वास पंजाबराव डक पाटील यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला आहे।